शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. दशक 7वा. समास 7वा. त्यास उपमेन द्यावे जळ, तरी ते निर्मळ निश्चळ. विश्व बुडाले सकळ, तरी ते कोरडेची असे. नवे प्रकाशासारिखे अथवा नवे काळोखे, आता ते कासायासारिखे सांगावे हो. ऐसे ब्रह्मनिरंजन कदा नवे दृश्यमान, लावावे ते अनुसंधान कोणे परी. अनुसंधान लावू जाता काही नाही वाटे आता, तेणे मनाची माथा संदेह वाजे. लटकेची काय आहे काय पहावे, कोठे जाऊन राहावे. अभाव घेतला जीवे सत्य स्वरूपाचा, अभावाची म्हणो सत्य, तरी वेदशास्त्र कैसे मिथ्य. आणि वेद व्यासादिकांचे कृत्य वाऊके नव्हे, म्हणून मिथ्या म्हणता नये. बहुत ज्ञानाचे उपाये, बहुती निर्मिले ते काये, मिथ्या म्हणावे. अद्वैत ज्ञानाचा उपदेश गुरु गीता तो महेश. सांगतात होय पार्वतीश पार्वती प्रती. अवधूत गीता केली गोरक्षीस निरोपिली, ते अवधूत गीता बोलली ज्ञानमार्ग. विष्णू होऊन राजहंस विधीस केला उपदेश, ते हंस गीता जगदीश बोलिला स्वमुखे. ब्रह्मा नारदा उपदेशित चतुश्लोकी भागवत, पुढे व्यासमुखे बहुत विस्तारले. वसिष्ठ सार वसिष्ठ ऋषी सांगता झाला रघुनाथासी. कृष्ण सांगे अर्जुनासी सप्तश्लोकी गीता, ऐसे सांगावे ते किती, बहुत ऋषी बोलले बहुती. अद्वैत ज्ञान आदि अंती सत्यची असे, म्हणून मिथ्या आत्मज्ञान म्हणता पाविजे पतन. प्रज्ञेरहित जे जन तयासी हे कळेना, जेथे शेषाची प्रज्ञा संपली श्रुतीस मौन्य मुद्रा पडली. जाणपणे न वचे बदली स्वरूप स्थिती. आपणास नुमजे बरवे, म्हणून मिथ्या कैसे करावे. ना तरी सुदृढ धरावे सद्गुरु मुखे. मिथ्यतेची सत्य झाले, सत्य असोन मिथ्य केले. संदेह सागरी बुडाले अकस्मात मन. मनास कल्पयाची सवे, मने कल्पिले ते नव्हे. तेणे गुणे देह संदेह धावे, मीपणाचे निपंथे. परी तो पथची मोडावा, मग परमात्मा जोडावा. समूळ संदेह तोडावा, साधूचे निसंगती. मी पण शस्त्रे तुटेना, मी पण फोडिता फुटेना. मी पण सोडिता सुटेना काही केल्या. मी पणे वस्तू नाकळे, मी पणे भक्ती मावळे. मी पणे शक्ती गळे वैराग्याची. मी पणे प्रपंच न घडे, मी पणे परमार्थ बुडे. मी पणे सकळही उडे येश कीर्ती प्रताप. मी पणे मित्री तुटे, मी पणे प्रीती आटे. मी पणे लिगटे अभिमान अंगी. मी पणे विकल्प उठे, मी पणे कळह सुटे. मी पणे संमोह फुटे ऐक्यतेचा. मी पण कोणासची नसाहे, ते भगवंती कैसे निसाहे. म्हणून मी पण सोडून राहे तोची समाधानी. मी पण कैसे त्यागावे, ब्रह्म कैसे अनुभवावे. समाधान कैसे पावावे, कोणा प्रकारे. मी पण जाणून त्यागावे, ब्रह्म होऊन अनुभवावे. समाधान ते पावावे निसंगपणे. आणि एक समाधान मी पणे विण साधन. करू जाणे तोची धन्य समाधानी. मी तो ब्रह्मची झालो स्वतः, साधन कोण करील आता. ऐसे मनी कल्पू जाता कल्पनाची उठे. ब्रह्मी कल्पना न साहे, तेची तेथे उभी राहे. तयेस शोधून पाहे तोची साधू. ब्रह्म पाण्यासारखे आहे असे म्हणावे तर ती उपमा अपुरी पडते. ब्रह्म अत्यंत निर्मळ व निश्चल आहे. सबंध विश्व जरी पाण्यात बुडाले व भिजले तरी ब्रह्म भिजणार नाही, ते कोरडेच राहील. ब्रह्म प्रकाशासारखे नाही किंवा अंधारासारखे नाही. ब्रह्म अमक्यासारखे आहे असे मी सांगू तरी कसे. येथे अडचण अशी उभी राहते की आपल्याला ज्याचा परिचय आहे त्या दृश्य विश्वातील कोणत्याही वस्तूंसारखे ब्रह्म नाही. ते कधी दृश्याच्या पातळीवर येतच नाही. अशा ब्रह्माकडे लक्ष लावून त्याचे ध्यान व चिंतन करायचे कसे. लक्ष लावून चिंतन करण्याचा प्रयत्न केला तर मनापुढे काहीच येत नाही. मग मात्र मनामध्ये ब्रह्माच्या अस्तित्वाबद्दल संशय येऊ लागतो. मनात असे येते की जे मुळात नाहीच ते काय पाहायचे. ब्रह्म अमुक ठिकाणी आहे असे नसल्याने त्याला पाहण्यात कोठे जाऊन राहायचे. तात्पर्य आपले जे खरे स्वरूप आहे ते नाहीच असे जीवाला वाटू लागते. अशा रीतीने स्वस्वरूपाचा अभाव वाटू लागला तर आजपर्यंत चालत आलेली आत्मज्ञानाची थोर परंपरा व्यर्थ ठरेल असे सांगतात.
परब्रह्माला अस्तित्व नाहीच असे जर खरे असेल तर वेदशास्त्रांना खोटे म्हणावे लागेल, ते बरोबर नाही. तसेच व्यासादिकांसारख्या ब्रह्मज्ञानी पुरुषाचे कार्य व्यर्थ म्हणावे लागेल, तेही योग्य नाही. आत्मज्ञान खोटे म्हणता येत नाही. ब्रह्मज्ञानी पुरुषांनी आजपर्यंत आत्मज्ञानाची अनेक साधने निर्माण केली, त्या सगळ्यांना खोटे म्हणण्याची पाळी येईल, ते बरोबर नाही. आत्मज्ञान प्रतिपादन करणाऱ्या सर्वमान्य ग्रंथांची नावे आता सांगतात. गुरुगीतेमध्ये अद्वैत ज्ञानाचा उपदेश आहे. श्री शंकरांनी तो पार्वतीला सांगितला आहे. गोरक्षाला अवधूत गीता सांगितली. अवधूत गीतेमध्ये ज्ञानमार्ग आहे. विष्णूने राजहंसाचे रूप घेतले आणि ब्रह्मदेवाला उपदेश केला. ईश्वराने स्वमुखाने हा उपदेश केला, त्यास हंसगीता म्हणतात. ब्रह्मदेवाने नारदाला चतुश्लोकी भागवत सांगितले. व्यासांनी नंतर त्याचाच खूप विस्तार केला. वसिष्ठाने श्रीरामचंद्राला योग वसिष्ठ सांगितले. श्रीकृष्णांनी अर्जुनाला सप्तश्लोकी गीता सांगितली. अशा कितीतरी ग्रंथांची नावे सांगता येतील. पुष्कळ ऋषींनी पुष्कळ प्रकाराने उपदेश केलेला आढळतो. अर्थात अद्वैत ज्ञान आरंभापासून शेवटपर्यंत सर्व स्वानुभवी पुरुषांनी खरे मानले आहे. म्हणून आत्मज्ञान खरे नाही, खोटे आहे असे म्हणणे आपल्या अधःपाताचे ठरेल. बुद्धिहीन व विचारहीन माणसांना हे कळत नाही. खरी गोष्ट अशी आहे की स्वरूप साक्षात्कार इतर अनुभवाप्रमाणे शब्दांनी समजावून देता येत नाही. म्हणून सद्गुरूंच्या तोंडून त्याच्याविषयी श्रवण करावे आणि ते घट्ट धरून साधना करावी. आत्मसाक्षात्कार होऊन अनुभवास येणारी स्वरूपस्थिती इतकी सूक्ष्म आहे की तेथे शेषाची बुद्धी हार खाते. श्रुतींना मौनच धरावे लागते. मला ती समजली म्हणून कोणी तिचे वर्णन करूच शकत नाही. स्वरूपस्थिती कशी आहे हे आपल्याला नीट समजत नाही म्हणून ती खरी नाहीच असे म्हणणे योग्य नाही. स्वतःला त्या स्थितीचे आकलन होत नसेल तर सद्गुरूच्या मुखाने त्याविषयी श्रवण करावे आणि ते मनामध्ये दृढपणे धरून साधन करावे. देहबुद्धीच्या पोटी जन्म घेणारा मीपणा सगळीकडे भानगड उत्पन्न करतो. तो खऱ्याचे खोटे व खोट्याचे खरे करतो. तो नाना प्रकारचे संदेह निर्माण करतो. तो प्रपंच करू देत नाही व परमार्थ चालू देत नाही. पुष्कळ प्रपंच करून सुद्धा तो नाहीसा होत नाही. पुष्कळ प्रयत्न करून सुद्धा तो नाहीसा होत नाही. तो नाहीसा करण्यात साधूची खरी कमाल असते. मीपणा सोडून राहतो तोच खरा समाधानी बनतो. देहबुद्धीमुळे जे दृश्य खोटे आहे ते खरे वाटते, जे ब्रह्म खरे आहे ते खोटे वाटते. नाना प्रकारच्या असंख्य संशयांमध्ये मन गटांगळ्या खात राहते. उगीच कल्पना करायची मनाला सवय लागली आहे. पण मन जी कल्पना करते ते ब्रह्मस्वरूप नव्हे. अशा रीतीने कल्पना लटकी पडली की मीपणा जोर करतो. मग नाना संशय मनात धुमाकूळ घालतात. म्हणून मीपणाचा जो मार्ग आहे तो समूळ भंग करून टाकावा. मग परमात्मा स्वरूपाशी तदाकार होता येते. सत्पुरुषाच्या संगतीने संदेह वृत्ती मुळासकट उपटून टाकावी. या मीपणाचे मोठे स्वरूप मोठे विलक्षण आहे. मी पण शस्त्राने तोडता येत नाही. दगड फोडून टाकावा तसे मी पण फोडता येत नाही. मी पण सोडण्यासाठी खूप प्रयत्न केला तरी ते सुटत नाही. बरे, या मीपणाचे परिणाम मात्र फार भयंकर असतात. मीपणामुळे परमात्मा वस्तू आकलन होत नाही. ब्रह्मवस्तूचा साक्षात्कार होत नाही. मीपणामुळे भक्ती नाहीशी होते. भगवंताच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळून जाणे हे भक्तीचे वर्म आहे. मीपणा आला की आपली इच्छा वेगळी पडते, त्यामुळे भक्ती मावळते. मीपणाने वैराग्याचा शक्तिपात होतो. वैराग्य ही मनाची निरासक्त दशा आहे. मीपणा आला की वासना निर्माण होऊन जीव दृश्य पदार्थांना मनाने चिकटतो. तसा तो चिकटला की आपोआप बांधला जातो. बंधनाने स्वातंत्र्य गमावले की जीवाला जडत्व येते व त्याचे बळ आपोआप कमी होते. मीपणाने अभिमान, गर्व, ताठा किंवा अहंकार येतात. त्यामुळे प्रपंच देखील नीट घडत नाही. मग मीपणाने परमार्थ बुडतो हे नवल नाही. अत्यंत सूक्ष्म बनून स्वस्वरूपाशी निकट स्पर्श करणे याचे नाव परमार्थ होय. मीपणाने जीव दृश्याकडे खेचला जातो म्हणून तो स्वस्वरूपापासून दूर जातो. अर्थात यामुळे परमार्थ बुडतो. यश, कीर्ती व प्रताप या साऱ्या गोष्टी मीपणामुळे नाहीशा पावतात. मीपणामुळे मित्रांमधील स्नेह नाहीसा होतो. मीपणामुळे आपापसांमधील प्रेम कमी होते. मीपणामुळे माणसाच्या अंगी अभिमान चिकटतो. मीपणामुळे मनामध्ये संशय निर्माण होतो. मीपणामुळे भांडण उत्पन्न होते. नवे भांडणाचा सुकाळ होतो. मीपणामुळे समूहातील परस्परांची ऐक्यता विध्वंस पावते व आपण एक आहोत हा भ्रम नाहीसा होतो. अशा रीतीने जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये मीपणा कोणाला सहन होत नाही. मग भगवंताला तरी तो कसा सहन होईल? म्हणून जो कोणी मीपणा नाहीसा करून जगतो तोच समाधानी बनतो. सगळ्या समस्यांचे मूळ मीपणामध्ये सापडते असे सर्व साक्षात्कारी संत आजपर्यंत सांगत आले.
हे जर खरे तर सगळा परमार्थ आणि सगळी साधना मीपणाचा त्याग करण्यास साठवलेली आहे. म्हणून मीपणाचा त्याग कसा करावा या प्रश्नाचे उत्तर श्री समर्थ आता देतात. येथे प्रश्न निर्माण होतात ते असे: 1. मीपणाचा त्याग कसा करावा? 2. ब्रह्माचा अनुभव कसा घ्यावा? 3. कोणत्या प्रकाराने समाधान पावावे? या 3 प्रश्नांची उत्तरे अशी: 1. मीपणा नीट समजून त्याचा त्याग करावा. 2. आपण ब्रह्माशी तदाकार राहावे. अशा प्रकारे आपण स्वतः ब्रह्मरूप होऊन ब्रह्माचा अनुभव घ्यावा. 3. माझेपणाने कोणत्याही दृश्य वस्तूंमध्ये चिकटू नये. अशा संगरहित मनाला समाधानाचा अनुभव येतो. मीपणाचा त्याग होण्यासाठी विवेकाची गरज असते. ब्रह्मानुभव येण्यासाठी समरसतेची आवश्यकता असते आणि समाधान पावण्यासाठी निर्वासनेची आवश्यकता जरूर लागते. समाधानाचे आणखी एक रहस्य आहे. ते असे की साधना तर चालू आहे, परंतु तिच्यात मीपणा नाही. मी साधना करतो ही भावना नाही. अशा युक्तीने जो साधना करतो त्याचे समाधान औरच असते. तो खरोखरीच धन्य होय. देहबुद्धी असते तोपर्यंत मीपणा असतोच. मीपणा असतो तोपर्यंत मी साधना करतो ही भावना असते. साधनेमध्ये वाढ होत चालली की मीपणा क्षीण होत जातो. देहबुद्धी क्षय पाहू लागते. मग मी साधना करीत नाही, तो ती माझ्याकडून करवून घेतो अशी भावना दृढ होऊ लागते. साधना परिपक्व झाली की यथास्थित चालू राहून सुद्धा साधक मीपणाने उरत नाही. तो स्वस्वरूपाशी तदाकारच होऊन राहतो. राम हमारा जप करे, हम बैठे हे आराम. कबीर. अशी ती विलक्षण अवस्था असते. त्या अवस्थेतील समाधान काही निराळेच आहे. समजा साधन करता करता एखादा साधक स्वस्वरूपाकार झाला. मी तर आता स्वतः ब्रह्म झालो, तर मला साधनाची जरूर काय, असे जर तो म्हणू लागला, तर असा संकल्प जर त्याच्या मनात आला तर कल्पनेच्याच प्रांतामध्ये पडेल. वास्तविक ब्रह्मस्वरूपामध्ये कल्पनेला स्थान नाही. पण वर सांगितल्याप्रमाणे जर संकल्प होऊ लागला तर कल्पना तेथे पुढे येऊन उभी राहते. म्हणून तिचा शोध करून तिच्यावर लक्ष ठेवून जो तिला नाहीशी करतो तोच खरा साधू होय. मीपणा वाचून साधन करणारा तो असा असतो. श्रीराम जय राम जय जय राम.